ओके. तर आपण या दिवसामध्ये प्रगटीकरणाचा अभ्यास करत आहोत. थोडासा अ, आपण हळूवार चाललेलो आहे. याचा उद्देश हाच आहे की आपण या पुस्तकाचं जे मर्म आहे ते समजून घ्यावं आणि अधिक प्रभूमध्ये नाही का आनंदी व्हावं. तर खरं तर सर्वेक्षणामध्ये फक्त मला असं वाटतं एका क्लासमध्ये पूर्ण पुस्तक शिकवलं जातं. आपण मला असं वाटतं आतापर्यंत 3-4 क्लास तरी याचे घेतलेले आहेत आणि अजूनही पुढे आपल्याला एक 2-3 क्लास लागणार आहेत. पण याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपण अधिक जवळीकतेने ख्रिस्ताला जाणू, अधिक अ, अ, खऱ्या रीतीने त्या सुवार्तेचं जे सौंदर्य आहे, आपण अधिक प्रभावीपणे पाहू आणि त्याचं गौरव करू. ओके. तर प्रगटीकरणाबद्दल शिकत असताना आपण परिचयामध्ये अ, सगळ्यात अगोदर प्रगटीकरणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं किंवा त्याचा उलगडा कशा प्रकारे दिला जातो, त्या गोष्टींबद्दल आपण पाहिलं आणि त्यानंतर आपण त्याची जी रूपरेषा आहे, ती रूपरेषा आपण पाहत होतो आणि ती रूपरेषा मला असं वाटतं आपण मागच्या वेळी आपण अभ्यासलेली आहे, की हे जे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे, जर या पुस्तकाबद्दल जर आपण विचार केला तर कमीत कमी आपण 4 भागामध्ये याला पाहू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे काय? सॉरी 5 भागामध्ये. सगळ्यात पहिला अध्याय 1 वचन 1 ते 8 मध्ये आपल्याला प्रस्तावना पाहायला भेटते. त्यानंतर मुख्य भाग सुरू होतो अध्याय 1 वचन 9 पासून तर अध्याय 3 वचन 22 पर्यंत. आणि इथं आपल्याला ख्रिस्ताचं प्रदर्शन पाहायला भेटतं नाही का? ख्रिस्ताचा दृष्टांत पाहायला भेटतो. सगळ्यात अगोदर ख्रिस्ताच्या वर्णनाने हा भाग सुरू होतो आणि मग आपल्याला 7 मंडळांना पत्र जे आहेत त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. त्यानंतरचा जो भाग आहे तो भविष्यातील घडणाऱ्या घटनांबद्दल आहे. तर आपण ज्यावेळेस या भागाला सुरुवात केली सगळ्यात पहिला अध्याय 1 वचन 9 ते अध्याय 3 वचन 22 मध्ये. तर या भागाला सुरुवात केल्यानंतर आपण त्याचं जे वर्णन केले ख्रिस्ताबद्दल त्यावर आपण वेळ घालवलेला आहे विचार करण्यासाठी. त्यानंतर आपण ज्या मंडळ्या आहेत 7 मंडळांना पत्र त्याबद्दल आपण विचार करत होतो. त्याबद्दल आपण सुरुवात केलेली होती आणि मला असं वाटतं पहिल्या ज्या 3 मंडळ्या आहेत त्याबद्दल आपण शिकलेलो आहे. तर त्यामध्ये मग इफिस येथील मंडळीला पत्र लिहिण्यात आलं. तर या मंडळांबद्दल शिकत असताना आपल्याला माहित आहे की त्यांच्या चांगुलपणाबद्दल किंवा त्यांच्यामध्ये जे काही चांगल्या गोष्टी ख्रिस्ताने पाहिल्या त्याबद्दल ख्रिस्ताने त्यांचं गौरव केलं नाही का त्यांची प्रशंसा केली. पण त्यांच्यामध्ये ज्या उणिवा होत्या त्याबद्दल सुद्धा आपल्या तारणाऱ्या प्रभूने त्यांना फटकारलेलं आहे, त्यांना चेतावणी दिलेली आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की बऱ्याचशा त्यातील मंडळ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला उणिवा आणि पूर्णपणे नाही का त्यांच्यामध्ये उणे ख्रिस्ताला प्रत्येक मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, दिसलेलं आहे, नाही का? आणि ज्यावेळेस आपण या मंडळांबद्दल पाहतो बारकाईने, तर ख्रिस्त ज्या प्रकारे तिथं बोलत आहे त्यांच्याशी, त्यानुसार आपल्याला हे समजतं, की ख्रिस्त हा सर्व मंडळांचा हा राजा आहे. मंडळी ख्रिस्ताची आहे आणि तो सर्व मंडळीवर अधिकारी आहे. म्हणून ज्यावेळेस मंडळीमध्ये पुलपिटवर जर कुणी असेल बोलणारं, तर तिथं ख्रिस्त त्याच्या मुखातून गौरविला जावा. मंडळीमध्ये जर कुणाबद्दल विचार केला जावा, तर तो ख्रिस्ताबद्दल असावा. ख्रिस्ताच्या अधीन मंडळीने असावं. मंडळीचे पुढारी ख्रिस्ताच्या अधीन असावेत आणि हेच आपल्याला या 7 मंडळांबद्दल विचार करत असताना समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर आपण इफिसीतील मंडळीबद्दल शिकलो, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की ही जी मंडळी होती सैद्धांतिक रीतीने फारच पक्व होती आणि ही जी मंडळी होती ती बिलकुल अधार्मिकता किंवा जे सैद्धांतिक गोष्टीला आड येणाऱ्या गोष्टी आहेत त्याला बिलकुल ती स्थान देत नव्हती. परंतु या मंडळीमध्ये उनं काय होतं ज्याच्याबद्दल ख्रिस्ताने याला दोष दिलेला आहे ते म्हणजे त्यांनी पहिलं प्रेम सोडलेलं आहे. म्हणजे ही मंडळी थिअरी आपण म्हणतो नाही का एक ज्ञानाच्या बाबतीत
सैद्धांतिक दृष्टीने फार चांगले आहे. पण कृती ज्यावेळेस विचार करतो आपण, तर तिथं मात्र त्या मंडळीचं उणपण दिसलेलं आहे. त्याबद्दल ख्रिस्त तिला दोष लावताना आपल्याला दिसतो. आणि मग पुढे आपण दुसऱ्या मंडळीबद्दल शिकलो आणि ती मंडळी त्या मंडळीबद्दल आपण पाहत असताना त्या मंडळीमध्ये सुद्धा विशेष करून स्मुर्ना येथील मंडळीबद्दल नाही का आपण शिकलो. ही दुसरी मंडळी आहे आणि जिथं ख्रिस्त बोलत असताना विशेष करून इफिस येथील मंडळीबद्दल बोलला, तिथं मंडळीला दोष लावलेला आहे. त्यानंतर परगम येथील मंडळीला पण दोष आपल्याला लावलेला दिसेल आणि पुढील मंडळींना सुद्धा दोष देताना तो दिसणार आहे. परंतु स्मुर्ना आणि फिलाडेल्फिया या मंडळांबद्दल विचार करत असताना ह्याच अशा दोन मंडळ्या होत्या की ज्यांची कोणत्याही प्रकारे कान उघडणी करण्यात आली नाही. उलट ते जे छळातून आणि ज्या वेदनेतून ते जात होत्या, त्याबद्दल ख्रिस्ताने त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे. आणि स्मुर्ना येथील मंडळीबद्दल तसंच घडलेलं आहे. कारण स्मुर्ना हे एक अगदी श्रीमंत शहर होतं आणि फारच गाजलेलं ते शहर होतं आणि आपल्याला पाहायला भेटतं जणू काय ते एक आशियाचा गौरव असं मानलं जायचं नाही का. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक मोठं व्यापारी असं हे शहर असणार होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची इथं मोठाले मंदिरं होते भव्य. आणि खास करून रोमी सम्राटाची उपासनेवर इथं भर दिला जात होता. आणि हे आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस इथं रोमी सम्राटाबद्दल विचार करतो आपण, तर कमीत कमी ख्रिस्ती लोकांनी म्हणजे प्रत्येकालाच हे एक काय म्हणतो आपण अनिवार्य होतं किंवा हे करणं गरजेचं होतं की हा जो रोमी सम्राट आहे त्याच्यासाठी निदान एकदा तरी नाही का फक्त चिमूटभर धूप जाळायचा होता आणि तो जो कैसर आहे त्याला प्रभू म्हणायचं होतं. आणि त्यामुळं त्यांना प्रमाणपत्र दिलं जायचं की तुम्ही आता कोणत्याही देवाची उपासना करू शकता, पण सगळ्यात अगोदर तुम्हाला हे मान्य करावं लागेल नाही का. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की बारकले जे आहेत देवाचे सेवक ते अशा प्रकारे म्हणतात की ख्रिस्ती लोकांनी नेमकं हेच केलं नाही स्मरण येथील नाही का. त्याचा परिणाम काय झाला होता की त्याचा परिणाम हा झाला की हे लोक जे आहेत यांना फार क्लेशाला दारिद्र्याला तोंड द्यावं लागलं. कारण त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांचे काम धंदे बंद झाले, त्यांना आर्थिक जो पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नव्हता. त्यामुळं ही मंडळी अगदी दारिद्र्याला तोंड देत होती, दारिद्र्याचा अनुभव ती घेत होती. कारण त्यांच्या वस्तू लुटल्या गेल्या होत्या, नोकऱ्यांमधून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. आणि म्हणूनच ख्रिस्त त्यांना हेच म्हणतो की मला तुमची कृत्य माहिती, तुमचे क्लेश आणि दारिद्र्य माझ्या समोर आहे. जरी जगासमोर लोकांसमोर जरी तुम्ही दरिद्री दिसत असले तरी आत्मिक रीतीने तुम्ही कशा आहात, नाही का, सगळ्यांपेक्षा श्रीमंत अशा आहात, नाही का ख्रिस्तामध्ये. कारण हे ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे. आणि मग त्या शहराबद्दल आपण शिकलो की तिथं जणू काय सैतानाची सभा म्हटलेलं आहे. यहुदी लोक आपल्याला पाहायला भेटतं. तिथं खऱ्या रीतीने जे स्वतःला यहुदी म्हणवणारे लोक होते ते त्यांच्याद्वारे सुद्धा यांना भयंकर छळाला तोंड द्यावं लागत होतं आणि भयंकर आपल्याला पाहायला भेटतं की परीक्षेला तोंड द्यावं लागत होतं. आणि ख्रिस्ताने त्यांना कोणत्या प्रकारच्या परीक्षेला तोंड द्यावं लागणार आहे त्याबद्दल पण सांगितलं होतं वचन 10 मध्ये की तुम्हाला तुरुंगात टाकण्यात येणार आहे. आणि त्यावेळेस विशेष करून तुरुंगात टाकण्यात येणं म्हणजे फक्त त्यांना डांबून ठेवणं किंवा त्यांना पकडून ठेवणं इथपर्यंत मर्यादित नव्हतं. तर तुरुंगात टाकणं म्हणजे ही एक अंतिम अंतिम त्यांच्या जीवनाची ती शिक्षा होती. कारण तिथं टाकण्यात आलं म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या अगोदर काही काळ काही वेळ त्यांना तुरुंगात टाकण्यात यायचं. आणि मग तुरुंगात टाकल्यानंतर त्यांना मग अम, त्यांना त्यांना मारून टाकण्यात यायचं नाही का. तर म्हणूनच ख्रिस्त त्यांच्याबद्दल बोलत असताना म्हणतो की तुम्हाला तुरुंगात टाकणार आहे म्हणे आणि 10 दिवस हालापेष्टांमध्ये जाणार आहेत. तर तो म्हणतो या वेदना ज्या आहेत त्या सरणार आहेत. आणि पुढे त्यालाच जोडून ख्रिस्त म्हणतो मरेपर्यंत तू विश्वासू राहा. का बरं असं म्हणतो? कारण तो तुरुंग जो होता तो तिथं मरणाचं द्वार होतं अगदी. तो म्हणतो की मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देणार आहे. बरोबर की नाही. तर अ, अ, इथं अशा प्रकारे कुठेही याचा अर्थ होत नाही की तारण जे आहे मी
त्याचं जतन करतो असं बिलकुल होणार नाही. आपल्याला माहित आहे देवाच्या कृपेशिवाय आपण कधीच ख्रिस्त हा प्रभू आहे हे म्हणू शकलेलो नाही आणि ख्रिस्ताची साक्षी म्हणून मरणही स्वीकारू शकणार नाही. जोपर्यंत देवाचा आत्मा आणि विशेष करून आपल्या हृदयावर ख्रिस्ताची छाप पडत नाही, नाही का? देवाच्या कृपेची गरज आहे आपल्याला सर्वस्वी. ख्रिस्ती जीवन हे पूर्णपणे त्याच्या कृपेने आहे आपल्याला माहित आहे, नाही का? आणि त्यासोबतच तो आपल्याला ती इच्छा तो देतो. तो आपल्याला सहाय्य करतो त्याही प्रसंगामध्ये आणि त्याच्यासाठी उभं राहण्यास त्याची कृपा पुरवी. त्यानंतर आपण पाहिलं होतं परगम येथील मंडळीबद्दल आणि या मंडळीबद्दल बोलत असताना ख्रिस्ताने म्हटलेलं आहे बघा त्याचं वर्णन कसं केलं. ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो. का बरं वर्णन केलं? कारण परगम येथील मंडळीबद्दल जर आपण पाहिलं तर ही जी मंडळी होती, आता ही मंडळी जी आहे कृतीमध्ये चांगली दिसत आहे, नाही का? पण ही मंडळी आता इफिस पेक्षाही काय म्हणू शकतो आपण, इफिसच्या उलट होती. कारण या मंडळीमध्ये तडजोड चालू होती, तडजोड करत होते ते. जे येईल तिथं नाही का प्रत्येक गोष्टीला ते काय करायचे, मान्यता देणारे होते. आणि या लोकांमध्ये सुद्धा अंतिपा नावाचा देवाचा विश्वासू सेवक होता. विश्वास एक व्यक्ती विश्वासणारा होता. तो रक्तसाक्षी झाला त्याबद्दल सुद्धा ख्रिस्त बोलताना दिसतो. तो म्हणतो की मला तुमचं कृत्य माहीत आहे आणि तो म्हणतो की तुम्ही जिथं राहतात जिथे सैतानाचं सिंहासन आहे म्हटलेलं आहे, नाही का? भयंकर असं तिथं जणू काय आपण काय म्हणू शकतो, सैतानी कृत्य आणि सैतानी शक्तीचं मजबूत केंद्र असं ते होतं आणि अशा ठिकाणी ही मंडळी आहे. परंतु या सगळ्यांमध्ये ज्यावेळेस आपण या मंडळीबद्दल पाहतो तर ही मंडळी जी होती अ, अ, जिथं इफिस येथील मंडळीने निकलाइताचं जे शिक्षण आहे त्याचा विरोध केला, तिथंच परगम येथील मंडळी जी आहे तिच्यामध्ये मात्र आपल्याला पाहायला भेटतं की या शिक्षणाला दुजोरा मिळाला. या शिक्षणाला काय करण्यात आले, लोक ते स्वीकारायला लागले होते. आणि त्याच्याबद्दलच पुढं इथे शिकायला भेटतं की मी लवकर येईल म्हटलेलं आहे. ख्रिस्त जणू काय फारच रागाने बोलत आहे, कारण त्याच्या मुखातील शब्द त्या तलवारीसारखे आहेत, तीक्ष्ण. तो म्हणतो मी लवकर येणार आहे. आणि हा दैवी हस्तक्षेप आपल्याला पाहायला भेटतो आजही मंडळांमध्ये, नाही का? ज्यावेळेस मंडळी अशा प्रकारे घमंडाने भरून जातात, ज्यावेळेस मंडळी अशा प्रकारे तडजोडीकडे आपलं वळतात, त्यावेळेस ख्रिस्त असंच म्हणतो की मी लवकरच येईन तुमच्याकडे. तर याचा अर्थ तर त्याच्या दुसऱ्या आगमनाबद्दलचा हा संदर्भ देत नाही, तर दैवी हस्तक्षेप. कारण अनेक वेळा आपण पाहतो करिंथमध्ये जसं घडलं. जर तुम्ही पहिले करिंथ जर वाचला अध्याय 11 मध्ये, तर तिथं पॉल बोलत असताना म्हणतो की तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. याचे कारण हेच आहे म्हणे, कारण अयोग्य रीतीने ती मंडळी जी आहे सहभागितीला तिने घेतलेलं होतं. तर तशाच प्रकारे मग दंड ओढवला जातो, नाही का? ते आपल्याला इथे सुद्धा शिकायला भेटतं. पण या सगळ्यांमध्ये आपण पाहतो की तिच्यासाठी ख्रिस्त ती एक आशा सुद्धा देतो, नाही का? आणि तो अगदी स्पष्ट रीतीने म्हणतो की जसं त्या अरण्यामध्ये देवाने मान्ना पुरवलेला आहे, नाही का? त्या प्रकारे तुम्हाला सुद्धा ते देणार आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्यानंतर खड्याबद्दल सुद्धा इथं सांगितलेलं आहे बघा, पांढरा खडा आणि नवे नाव, नाही का? ज्याबद्दल आपण मागे शिकलो. तर हा जो पांढरा दगड होता, खऱ्या रीतीने खेळामध्ये जे विजयी व्हायचे अ, त्यांना त्या मेजवानीमध्ये प्रवेश देण्यासाठी तो जो दगड होता, नाही का, तो दिला जात असायचा. ते एक जणू काय टोकन सारखं, नाही का? आणि ते खरं तर ख्रिस्ताच्या त्या महान मेजवानीची आठवण करून देणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हा जो दगड होता तो न्यायाधीशांकडून खटल्यामध्ये निर्दोष सुटकेसाठी सुद्धा जे जे मतदान किंवा जे काही लोकांचे काय म्हणू शकतो आपण मतं घेतले जायचे किंवा लोकांबद्दल विचार केला जायचा, त्यासाठी सुद्धा ते वापरलं जायचं. आणि पुढे तुम्हाला नवे नाव लिहिलेलं असेल म्हणे, त्या खड्यावर काय झालेलं आहे, नवीन नाव लिहिलं असेल म्हणे. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाशी, ख्रिस्ताशी आपण जडल्या गेलेलो, त्याचा संदर्भ ते देणार आहे. तर थोडक्यात या ज्या तीन मंडळ्या आहेत त्याबद्दल आपण मागील आठवडी थोडक्यात पाहिलं. त्यांच्यातील
विशेष करून स्मुर्ना येथील मंडळीबद्दल ती मंडळी सोडून इफिस आणि परगम या मंडळीबद्दल आपण पाहतो की एकीकडे प्रशंसा तर दुसरीकडे तिच्यामधील उणिवेसाठी ख्रिस्ताने कशा प्रकारे तिला दोष दाखविलेला आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर थुअतिरा येथील मंडळीला पत्र त्याबद्दल आपण आता इथं शिकणार आहोत. तर थुअतिरा या मंडळीबद्दल शिकत असताना विशेष करून अध्याय 2 आणि वचन 18 पासून पुढे आपण पाहूया, जिथं सांगितलं थुअतिरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोनपितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. आता सगळ्यात अगोदर थुअतिरा येथील मंडळीला हे पत्र लिहिलंय, तर आपल्याला थुअतिरा या शहराबद्दल सुद्धा माहिती पाहिजे नाही का? कारण ज्यावेळेस आपण त्या शहराची पार्श्वभूमी समजून घेतो, त्यावेळेस आपल्याला या पत्रामध्ये जे काही उल्लेख करण्यात आलेले आहेत त्याचं त्याचा उलगडा होण्यास मदत होते. जसं आपण परगम येथील मंडळीबद्दल शिकलो, जिथं आपल्याला पांढऱ्या खड्याबद्दल शिकायला भेटतं. नाही का, जिथं सांगितलंय त्या पांढऱ्या खड्याबद्दल बोललं गेले आणि त्यानंतर आपण पाहतो की त्याच्यावरील नाव. तर मग आपल्याला कसं कळलं, ज्यावेळेस आपण त्याचा ऐतिहासिक जो भाग आहे ज्यावेळेस आपण पाहिलं त्यावेळेस आपल्याला समजून येतं. तर थोतिरा हे एक राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या दुर्बळ असलेलं शहर होतं आणि ज्याची ओळख आर्थिकदृष्ट्या विशेष करून धातू आणि कपड्याचा व्यवहार करणाऱ्या जे संघटना होत्या त्यांच्यावरून विशेष करून त्याची ओळख होती. आणि ह्या ज्या संघटना होत्या विशेष करून त्या काय करायच्या की जी संरक्षक दैवता आहेत त्यांच्यासाठी नियमितपणे ते उत्सव साजरे करायचे. आणि त्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं की त्यामध्ये असं घडलेलं होतं, विशेष करून त्या शहरामध्ये एक संदेष्ट्री होती, अ, अ, इजबेल नावाची नाही का. आणि तिने काय केलं की त्या मंडळीला फूस लावलेली आणि काय केलं की ती संदेष्ट्री जी होती ती पुन्हा एक वार जे जे अनैतिक जे लैंगिक गोष्टी आहेत, ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या आणि विशेष करून मूर्तींना अर्पण केलेलं अन्न नाही का खाणं आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याकडे पुष्कळदा त्या मंडळीचं मन जे आहे त्या लोकांचं मन तिने वळवलेलं होतं आणि त्या लोकांना सुद्धा यामुळं काय झालं होतं की मोह व्हायला लागला होता. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की त्या मंडळीला ख्रिस्त आता कशा प्रकारे बोलत आहे बघा, वचन 18 मध्ये थुअतिरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोनपितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. आता आपण अगोदर शिकलो सोनपितळेसारखं पाय नाही का. तर ते आपण सुरुवातीला शिकलेलो आहे की जे एक तर तो टिकणारा असा धातू होता, ज्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं नाही का. आणि दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटलं की तो कसा होता, तो न्यायाबद्दल सुद्धा दाखवणारा होता. तो एक चुराडा करणारा असा तो होता धातू. आणि त्याचं वर्णन आपण अध्याय 1 मध्ये पाहिलेलं आहे. अध्याय 1 वचन 14 आणि 15 बद्दल विचार करत असताना विशेष करून ख्रिस्ताच्या डोळ्यांचं वर्णन कसं केलं, अग्नीच्या ज्योतीसारखे होते म्हणे नाही का. तर का बरं अशा प्रकारे वर्णन इथं केलंय? तर मुद्दामून कारण थोथिरा येथील लोकांना धातूबद्दल या धातूंशी ते परिचित होते आणि ह्या गोष्टी त्यांना लवकर समजणाऱ्या होत्या की नेमकं याचा अर्थ काय आहे. कारण धातू आणि अग्नी या दोन्हीचा फार जवळचा संबंध आहे. फार जवळचा संबंध आहे. कारण त्याला वितळवण्यासाठी आणि विशेष करून त्याला शुद्ध करण्यासाठी अग्नीची गरज लागते तेवढीच. आणि त्यासोबतच असे काही धातू आहेत जे लवकर नाही का नष्ट होत नाही, ते फार मजबूत असतात, टिकतात ते. तर मग त्यामध्ये मग पितळेसारखा जो धातू आहे तो फारच मजबूत आहे. आणि म्हणूनच त्या लोकांना याबद्दलची लवकर जाणीव झाली असावी आपल्याला पाहायला भेटतं. आणि जर तुम्ही याच संदर्भामध्ये पाहिलं
तर त्याचे डोळे अग्नीच्या ज्योतीसारखे आहेत. याचा अर्थ आणखी एक काय बरं, ते आपल्याला वचन 23 सुद्धा स्पष्ट करेल. वचन 23 सांगतं, मी तिच्या मुलाबाळांना जीव मारीन, म्हणजे सर्व मंडळींना कळून येईल की मी मने वांत करणे ह्यांची पारख करणार आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देणार आहे. एक गोष्ट ज्यावेळेस आपण अग्नीबद्दल पाहतो, तर पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळदा अग्नीचा जो उपयोग आहे तो न्यायाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात आलेला आहे आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं शुद्धीकरणाबद्दल सांगण्यासाठी. ओके. तर इथं ज्यावेळेस त्याचे डोळे अग्नीच्या ज्योतीसारखे आहेत, तर इथं तो कशा प्रकारे मन शोधणारा आहे, मन आणि हृदय पाहणारा देव आहे. त्याच्यासमोर आपण पूर्णपणे उघडे आहोत आणि त्याच्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं त्याचे पाय जळजळीत पितळेसारखे आहे, म्हटलं सॉरी, पितळेसारखे आहे. तर जणू काय त्याचे पाय इतके मजबूत स्थिर आहे, जो कधी न ढळणार आहे आणि त्याच्या समोर कोणताही शत्रू टिकाव धरू शकत नाही, असा तो प्रभू आहे. आणि तो प्रभू आता थुअतीरा येथील मंडळीला बोलत आहे. थुअतीरा येथील मंडळीला बोलत आहे. वचन 19 मध्ये पहा, तुझी कृत्य आणि तुझी प्रीती, सेवा, विश्वास व धीर ही मला ठाऊक आहेत आणि तुझी शेवटची कृत्य पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. तरी तुला दोष देणं मला प्राप्त आहे. आता इथं कृत्यांवर भर दिला. इथं कृत्यांबद्दल पाहायला भेटतंय, नाही का? कारण हिच्याबद्दल बोलत असताना इफिस येथील लोकांच्या विरुद्ध इथं आपल्याला कार्य पाहायला भेटत आहे. कारण आपण पाहतो की ह्या मंडळीची बलस्थानी आणि दुर्बलता ही फीस मधील लोकांच्या विरुद्ध आहे, नाही का? आणि इथे आपल्याला पाहायला भेटतं की मंडळी आता प्रेमामध्ये फार मजबूत आहे, परंतु विवेक बुद्धीचा अभाव इथं आपल्याला पाहायला भेटतं. या मंडळीमध्ये सैद्धांतिक उणीव आपल्याला पाहायला भेटते. कारण वचन 20 मध्ये काय सांगितलं, तरी तुला दोष देणं मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेश स्त्री म्हणवते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकून भुलवते, तिला तू तसे करू देतोस. मुख्य मुद्दा काय आहे? तू तिला काय करू देतोस म्हणे? तसं करू देतोस म्हटलेलं आहे. ओके. काय करत होती ती? जार कर्म करण्यास आणि मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकून भुलवत होती. आणि या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्या गोष्टीला स्थान देत होते. इफिस येथील मंडळीने निकलाइतीचं शिक्षण जे अशाच प्रकारचं होतं, ज्याला विरोध केला. पण ही जी मंडळी आहे, हिने या शिक्षणाला स्वीकारलेलं आहे. आणि या या भागामध्ये, या शहरामध्ये इजबेल नावाची ही स्त्री होती एक. आणि ही स्त्री जुन्या काळातील इजबेलसारखीच होती, जी आपल्याला पाहायला भेटते. इस्रायलाचा जो राजा आहाब होता, ज्याच्याशी त्याने लग्न केलं आणि जिने जबरदस्तीने बाल जी मूर्ती आहे तिचे उपासना करण्यास भाग पाडलं, नाही का? संदेष्टांवरचा विरोध केला. तशाच तशाच वृत्तीची ही एक वास्तविक स्त्री अशा प्रकारे म्हटलेलं. अनेक अभ्यासक जे आहेत ते वास्तविक अशी ती स्त्री होती असं म्हणतात. तर काय म्हणतात की त्या स्वभावासारखी, तिच्यासारखीच क्रूर, तिच्यासारखीच अधर्मी, तिच्यासारखीच निष्ठुर अशी ही स्त्री ती असावी, नाही का? पण तिच्याबद्दल बोलत असताना हे लोक तिच्या मार्गाने, चुकीच्या मार्गाने ती लोकांना नेत होती. आणि हिचं जे वर्णन आहे, जर आपण ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाचं 17वा अध्याय शिकू, नाही का, तिथं बाबेलला एका वेश्येप्रमाणे दाखवलं, नाही का? आणि कशा प्रकारे त्या वाईट कृत्यांमध्ये ते आपलं जीवन व्यतीत करते, तशाच प्रकारे हिचं जीवन आहे. आणि हे यामध्ये तिने काय केलं, लोकांना अ, ते चुकीचं शिक्षण दिलेलं आहे. आणि त्या प्रकारे जी मंडळीतले अनेक लोक आहेत जे भुलविले जात आहेत. ही भयंकर गोष्ट आहे. आजही अशा प्रकारे तुम्हाला पुष्कळ मंडळांमध्ये पाहायला भेटल तडजोड. तडजोड कशाबद्दल तडजोड होते माहिती आहे तुम्हाला? देवाच्या वचनासोबत, जगासोबत आपण जगासोबत समोरूप ज्यावेळेस मंडळी व्हायला लागते, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की ती मंडळी वचनाशी तडजोड करायला लागते.
मग वचन आपल्या हिशोबाने घ्यायला लागते. आणि त्या मंडळीसाठी चं मोल काय असतं माहिती आहे का? जगातील गोष्टी, जगातील विलास आणि जे काही नाही का पूर्ण भरभराट जो आनंद आहे, त्याच गोष्टी असतात. आणि हेच आज जगामध्ये आहे पुष्कळ ठिकाणी. कारण मंडळीमध्ये खरा जो संदेश आहे कृपेचा, तो समजलेलाच नाही. कृपा, कृपा म्हणून मंडळांनी फक्त अशी कृपा घेतलेली आहे, जी फक्त आम्हाला सगळ्या गोष्टी करण्यासाठी मोकळीकता देईल. पण पॉल म्हणतो, ज्यावेळेस कृपेबद्दल तो बोलतोय रोमकरास पत्रामध्ये, त्यावेळेस तो म्हणतो की कृपा वाढावी म्हणून आपण पाप करत राहावं का, नाही का? तर जणू काय अशाच प्रकारची स्थिती आजच्या मंडळांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. ही वास्तविक स्थिती आहे की आपल्याला जास्त करून ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये किती आनंद आपण करू ते आपण पाहतो. आम्हाला भरभराट, आम्हाला सर्व गोष्टींची मोकळीकता, आम्हाला सर्व गोष्टींमध्ये स्वातंत्र्य, सर्व काही करण्याचं स्वातंत्र्य लागतं. मग ते याचा अर्थ असा नाही की आपण नाही का फारच कर्मठ व्हावं किंवा फारच काय म्हणू शकतो आपण त्याला, अ, अ, काहीतरी नाही का असं एकल कोंड्यासारखं किंवा असं काहीतरी वेगळाच व्हावा अशा प्रकार त्याचा अर्थ होत नाही. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण देवाचं वचन, देवाचं शिक्षण पाहतो, आपण सुशिक्षणाशी ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल विचार करतो, जर त्याच्याशी जर काही गोष्टी जर विरोध करत आहेत आणि त्या गोष्टी जर आपण मंडळी स्वीकारतो, तरी भयानकता आहे. आणि तेच या मंडळीमध्ये चालू होतं. म्हणूनच वचन 21 मध्ये पुढे ख्रिस्त म्हणतो, तिने पश्चाताप करा म्हणून मी तिला अवकाश दिलाय. तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याचा तिची इच्छा नाहीये म्हणे. त्यातून बाहेर निघण्याची इच्छाच नाहीये. जे चुकीचं आहे, जे वाईट आहे, जे ख्रिस्ता अ, ची साक्ष खराब करणार आहे, जी भयानक आहे, त्यातून बाहेर निघण्याची तिची इच्छा नाही. मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर विचार करणाऱ्या लोकांना तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन म्हटलेलं आहे. ख्रिस्त सोडणार नाही. ख्रिस्त सोडणार नाही. म्हणूनच त्याचे नेत्र त्या अग्नीसारखे आहेत म्हटलेलं आहे, ज्वालांसारखे आहेत. कारण ते भेदणार आहेत आणि त्याच्यापासून काहीच लपणार नाही. आणि ते असे आहेत की जिथं घाण, क्रूरता, वाईट दिसते तिथं ते ते नष्ट करणार आहे. नाही का, अद्भुत आहे. म्हणूनच वचन 23 काय सांगतं, मी मने व अंतःकरणे यांची पारख करणार आहे. तुम्ही बाहेरून पाहता किती सुंदर ती मंडळी दिसत आहे, कारण प्रेम त्या मंडळीमध्ये आहे. बाहेरून सर्व काही चांगलं दिसत आहे, परंतु आतून त्या मंडळीची अवस्था कशी आहे? जसं तो त्या धार्मिक पुढाऱ्यांना ख्रिस्त्या भूतलावर असताना बोलला, की तुम्ही त्या चुना लावलेल्या कबरेप्रमाणे आहात म्हणा. म्हणे बाहेरून किती शुभ्र आणि किती सुंदर ते दिसते, परंतु आतमध्ये त्या कबरेमध्ये आहे का, काय आहे? केवळ हाडं आहे का, कुजलेली, घाण आहे ती. तशीच अवस्था या मंडळीची आपल्याला पाहायला भेटत आहे. मग आज आपल्यासमोर अशा प्रकारे पाहायला भेटते की नाही, तरी ख्रिस्त धीराने सहन करू द्या. तो म्हणतो की मी तुला अवकाश देतो, जर तू त्यातून पश्चाताप केला नाही म्हणे, तर बघ म्हणे तुला मी अंथरुणाला खिळून टाकीन. तो ख्रिस्त विजय आहे, तो पवित्र आहे, तो बिलकुल पाप पाहू शकत नाही, तो सहन करू शकत नाही. तर ऐक्यातील दुसरा व्यक्ती आपल्याला माहिती आहे, तो गौरवी आहे, तो पराक्रमी प्रभू आहे. पण या सगळ्यांमध्ये विचार करत असताना ख्रिस्त हे सुद्धा ते स्पष्ट करत आहे, गौरवी प्रभू, तो राजा, हे सुद्धा दाखवत आहे की जरी ह्या गोष्टी आहेत, जरी काही लोक त्या संदेशीच्या मागं जात आहेत, त्या चुकीच्या शिक्षणाच्या मागं जात आहेत, परंतु तो म्हणतो की काही असे आहेत, होती राहतील, बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, असे काही लोक होते त्या मंडळीमध्ये जे तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नव्हते, ज्यांना सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत. त्या तुम्हाला मी सांगतो की मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही. इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. किती अद्भुत हे आहे. देवाचे वचन सोडून सैतानाच्या खोल गोष्टींचा शोध घेणारे असे त्या ठिकाणी होते.
नाही का, जे रहस्यवाद, आम्हाला काहीतरी नवीन पाहिजे, आम्हाला काहीतरी नवीन पाहिजे, नाही का. अरे हे मला देव दाखवत आहे, मला ते दाखवत आहे, मला हे करायला पाहिजे, मला ते करायला पाहिजे, जे पूर्णपणे बायबलच्या विरुद्ध आहे, जे पूर्णपणे रहस्य, गुप्त ज्ञान, नाही का, आणि काहीतरी वेगळे आश्वासन देणं, ह्या गोष्टी चालू होत्या. पण त्याच्यापेक्षा आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी असे काही लोक होते जे देवाच्या सुशिक्षणावर मुळावलेले होते, वचनामध्ये होते देवाच्या. आणि खऱ्या रीतीने इथं त्यांना घाबरण्याची गरज नाही. तेव्हा तुम्ही तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही म्हटलेलं आहे. का बरं? तुम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही, कारण तुम्ही त्या ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये समाधानी आहात. आपल्याला जे पाहिजे ते ख्रिस्ताच्या त्या महान सुवार्तेमध्ये आहे, ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, ख्रिस्ताने सुरुवातीला सांगितलं, तो या भूतलावर असताना, ज्यावेळेस तो हे उदाहरण देतो द्राक्षवेल आणि फाट्याचं, तर ते आपल्याला ख्रिस्तामधील संपन्नता आणि ख्रिस्तामधील विपुलता आपल्याला दाखवितं. कारण ख्रिस्ती जीवन ख्रिस्ताविना नाहीच. कारण ख्रिस्ती जीवनाचं मूळ ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्ती जीवनाचा उगम केवळ ख्रिस्त आहे. ख्रिस्ती जीवनाचं जीवन रसच ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्ताशी जर आम्ही जडलेलो आहोत, जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, तर ख्रिस्तामधील वचन आम्हाला काय देणारे? समाधान देणारे ठरणार आहेत. आणि ते आम्हाला नेहमी स्थिर ठेवतील आम्हाला प्रभूमध्ये. जसं शिष्यांनी शिष्यांना ज्यावेळेस प्रभूने विचारलं, नाही का, ज्यावेळेस ते इतर जे शिष्य होते ते निघून गेले त्याला सोडून, त्यावेळेस त्याच्या 12 शिष्यांना सुद्धा त्याने विचारलं प्रभूने की तुम्हाला पण जायचंय का, नाही का. त्यावेळेस पेत्र येतो आणि त्याला म्हणतो की प्रभू, आम्ही तुझ्यापासून कुठं जाऊ, कारण तुझ्याजवळ तर जीवनाची वचनं आहेत. तर हा ख्रिस्त भरपुरीने भरलेला आहे. हा ख्रिस्त जो आहे तो आपल्यासाठी पुरेसा आहे. त्याने केलेलं कार्य पुरेसं आहे आणि आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी महान आहे. मग एक काळ आपण त्या दरिद्री लाजरासारखे असू, परंतु आपण ख्रिस्तामध्ये संपन्न असू. जरी तो श्रीमंत व्यक्ती आणि दरिद्री लाजर, त्यातील फरक आपण पाहतो. त्या श्रीमंत व्यक्ती बाहेरील रीतीने सर्वस्वी संपन्न होता, परंतु आत्मिक रीतीने तो पूर्णपणे दरिद्री होता. त्या दरिद्री लाजरापेक्षाही वाईट अवस्था त्याची होती, नाही का. कदाचित आपली अवस्था अशाच प्रकारे असू शकेल. पण आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाही, आपल्याला कोणत्याही प्रकारचा भार नाही. आपण का बरं? कारण आपण ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये समाधानी आहोत. आम्हाला तडजोड करायची नाही जगासोबत. म्हणून पाऊल सुद्धा वारंवार ह्या गोष्टीबद्दल बोलतो की युगाबरोबर समरूप होऊ नका म्हणे. नाही का? का बरं आज मंडळी या जगासोबत समरूप होऊन चाललेली आहे? कारण मंडळीला खरा ख्रिस्ताचा सुवार्तेचा संदेश नकोय. जिथं दोष दाखवी नाही, जिथं सुधारणूक आहे, जिथं नीती शिक्षण आहे, आणि जिथं आपल्याला पाहायला भेटतं सद्बोध आहे, बोध आहे, ह्या गोष्टी नकोय. कारण आज पूर्ण भौतिक आशीर्वाद, भौतिक भरभराट आणि भौतिक गोष्टींच्या मागे मंडळी आणि मंडळीतील लोक आणि पुढारी पुष्कळ ठिकाणे धाव घेत आहेत. ही भयानकता आहे देवाच्या प्रियलेकरांना. आणि म्हणून आजही ख्रिस्त जे ह्या मंडळीला बोलला, ते आजही आम्हाला आणि आपल्या मंडळ्यांना बोलत आहे. शेवटी वचन 26-27 मध्ये काय सांगितलं? जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्य करत राहतो, त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन. आणि जसा मातीच्या भांड्याचा चुराडा करतात, तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील म्हटलेला आहे. कोणावर? सर्वांवर. तो विजय आहे ख्रिस्त. त्या ख्रिस्तामध्ये आपणही विजय आहे. मी त्याला प्रभात तारा देईन, प्रभात तारा देईन. आत्ममंडळांना काय म्हणतो? हे ज्याला कान आहेत तो ऐकू, जो विजय मिळवतो. नक्कीच हा विजय पण आपण ख्रिस्ताला बाजूला ठेवून कधीच मिळवू शकणार नाही. केवळ ख्रिस्तामध्ये तो आहे. राष्ट्रांवर राज्य करणं. ख्रिस्त हा महान राज आहे, गौरवी राज आहे. ख्रिस्तासोबत आपणही राज्य करणार आहोत, छोटे राजे म्हणून आपल्या प्रभूला प्रतिबिंबित करणार आहोत. आणि जी देवाची महान रचना, देवाच्या महान निर्मिती मागचा जो उद्देश होता, तो पुन्हा सिद्धीस जाणार, हे आपल्याला इथं पाहायला भेटतं. कारण ज्या वेळेस आदामाला देवाने घडवलं,
ज्यावेळेस इतर प्राण्यांना घडवलं त्या प्राण्यांबद्दल देवाने कधीच म्हटलं नाही असं. पण ज्यावेळेस आदाम आला आणि हवेला घडवलं त्यावेळेस देवाने त्यांना सांगितलं फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, आणि काय सांगितलेलं आहे? पृथ्वी व्यापा म्हटलेलं आहे आणि ती सत्य खाली आणा म्हटलेलं आहे. सत्य खाली आणा. ओके. तर तुम्हाला माहिती आहे का देवाचं प्रतिरूप हे कसं प्रतिबिंबित होणार होतं? आणि मनुष्य देवाचं प्रतिरूप कसं प्रतिबिंबित करत होता? तर एकतर आपल्याला माहित आहे प्राण्यांपेक्षा मनुष्याची निर्मिती वेगळी आहे. मनुष्याला आपल्याला पाहायला भेटतं ज्ञान, भावना, इच्छा आहेत. आपल्याला पाहायला भेटतं की मनुष्याला आत्मा आहे, जो कधी मरत नाही आत्मा. ओके. तर ह्या सर्व गोष्टी देवाने मनुष्याला पुरवलेल्या आहेत, ज्या देवामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. जे सर्वज्ञानी आहे त्याच प्रकारे मनुष्याला त्याने थोडंसं ज्ञान दिलं. देव अ, अ, देवाला देवाला इच्छा, भावना, मन आहे आपल्याला पाहायला भेटतं. त्याच प्रकारे मानवामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. देव सर्व सत्ताधारी आहे आणि देवाची इच्छा ही होती की मनुष्याने त्याच्या अधीन राहून सत्ता चालवण्याद्वारे त्या सर्व सत्ताधारी देवाला प्रतिबिंबित करावं. परंतु काय घडलेलं आहे? काय घडलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का? त्या सत्तेवरच चाललाय. ज्यावेळेस सर्पाने त्या स्त्रीला भुरळ घातली, ते जे बोलणं होतं सर्पाचं ते सत्तेबद्दलच होतं. ते सत्तेबद्दलच होतं. तुम्ही देवा सारखे व्हाल. माहिती आहे तुम्हाला? ते बोलणं सुद्धा त्या सत्तेबद्दलच होतं. आता तुम्ही म्हणाल की हा जो संदर्भ आहे तुम्ही कुठं घेऊन चालले? तिकडं कुठं घेऊन चालले उत्पत्तीकडं. पण लक्षात घ्या ज्यावेळेस आपण तो संदर्भ समजून घेऊ त्यावेळेस ख्रिस्तामध्ये राज्य करणं काय आहे ते आपल्याला समजून येईल. कारण पहिला आदाम जो आहे त्याला देवाने ही दिलेली सुसंधी होती. पण आपल्याला पाहायला भेटतं की त्याने देवाच्या विरुद्ध पाप केलं. त्याचा परिणाम काय झालेला आहे? आता सर्वस्वी तो स्वतःचा देव झालेला आहे. आता तोच आदाम त्या देवापासून दुरावला, त्याच्यापासून पळाला आणि आता तेव्हापासून त्या आदामामध्ये सर्व जी मानवजात जन्मास येते ती केवळ सत्तेसाठीच झटणार आहे. कुठं ना कुठं हा लढा त्या सत्तेसाठीच आहे. देवाच्या वरती, देवाच्या वर चढ, नाही का? आता इथं मात्र सर्व सत्ताधारी देवाला प्रतिबिंबित करणं नाही, तर इथं सर्व सत्ताधारी देवाच्या वरती सत्ता गाजवणं. जो देवदूत होता, जो पावलेला आहे, पतन पावलेला आहे, तो देवदूत ते करू शकला नाही. तीच वृत्ती मनुष्यामध्ये सुद्धा आली. पण आपल्याला पाहायला भेटतं की हे जे आहे मनुष्य कधीच करू शकणार नाही. कारण सर्व सत्ताधारी देव आहे, जो सर्व राष्ट्रांवर राज्य करणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ते अभिवचन तुम्ही सत्ता चालवा, ते अभिवचन नक्कीच पहिल्या आदामामध्ये पूर्ण झालेलं नाही. पहिला आदाम तिथं पडलेला आहे. परंतु तेच वचन आपल्याला स्तोत्र 2 वचन 7 आणि 9 मध्ये आपण पाहतो की जिथं शेवटचा आदाम, दुसरा आदाम ख्रिस्त तो आला, तो जगला, तो मरण पावला आणि जे सर्व पहिल्या आदामामध्ये जिथं जिथं गोष्टी उणे पडलेल्या आहेत, जिथं तो नियमशास्त्राला उणे पडलेला आहे, जो देवाच्या गौरवाला उणे पडलेला आहे, जो पापाच्या पापाच्या भाराखाली आलेला आहे, सैतानाची प्रजा झालेला आहे. आता तो देवासमोर कधीच उभं राहू शकत नाही. सर्व मानवजात कोणी नीतिमान नाही, तर पवित्र देवापासून दुरावलेले आहे. मग अशा वेळी त्यांना वाचवण्यासाठी तो गौरवी राजा आला. म्हणूनच मतय जो आहे तशाच प्रकारे त्याचं वर्णन करतो. तो म्हणतो काय म्हणतो बरं सुरुवातीपासूनच? ज्यावेळेस योसेपाला देवदूत बोलतो त्यावेळेस तो त्याचं नाव येशू असं ठेव म्हटलेलं आहे. मत्तई 1:21 मला वाटतं. तिथं तो काय म्हटलं? तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. प्रजा ही राजाशी नाही का जोडल्या गेलेल्या आहे. सत्तेबद्दलचाच हा लढा आहे. आणि ख्रिस्ताने आपल्याला पाहायला भेटते त्याची पुनर्स्थापना केली. फलद्रूप होणं आता ख्रिस्तामध्ये आहे. कारण ख्रिस्ताशी त्या वधस्तंभावर त्याने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे आता विविध राष्ट्रातील अनेक वेगवेगळे लोक त्याच्याशी जोडले जातात, त्याच्याकडे आकर्षित होतात.
त्याची लेकरं म्हणून, कारण त्याने त्यांना मोलाने विकत घेतलेलं आहे. आणि ते त्या अब्रामाला दिलेले जे अभिवचन आहेत आणि आशीर्वाद आहेत त्याचे भागीदार ख्रिस्तामध्ये होतात. आणि आता म्हणूनच ज्यावेळेस या मंडळीबद्दल सुद्धा विचार केला जात आहे, तर थुअतिरा मंडळीबद्दल बोलत असताना त्यामध्ये काही लोक आहेत जे विश्वासाने चालत आहेत. तो म्हणतो की येस, ते म्हणे, पहा, जो विजय मिळवितो त्याच्यासोबत राष्ट्रावर राज्य करण्याचा आपला स्वतःचा अधिकार आहे का, तो सामायिक करणार त्यांच्यासोबत, ख्रिस्तासोबत आपण त्या गौरवी प्रभूला प्रतिबिंबित करू. कारण तो प्रभात तारा आहे ख्रिस्त, जो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे, जो जो खरा सर्व सत्ताधारी आणि महान तारणारा आहे, ज्याच्याबद्दल हा जो बलाम होता, ज्याची बिलकुल इच्छा नव्हती त्याच्याबद्दल इस्रायल बद्दल चांगलं बोलण्याची, त्याच्या मुखातून सुद्धा त्या प्रभात ताऱ्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे. तर थोडक्यात थोतिरा मंडळीमध्ये आपल्याला उणिवा दिसल्या. तिथं आपल्याला त्या मंडळीबद्दल विचार करत असताना त्या मंडळीला ख्रिस्ताने दोष दिलेला आपण पाहिलेला आहे. पण त्याही पलीकडे देवाची कृपा आणि महान आशा सुद्धा आपल्याला तिथं शिकायला भेटते ख्रिस्तामध्ये. पुढे आता सार्दिस येथील मंडळीला पत्र, जे आपल्याला अध्याय 3 वचन 1 ते 6 मध्ये पाहायला भेटतं. आता सगळ्यात अगोदर ज्यावेळेस अध्याय 3 मध्ये आपण येतो, तर तिथं पाहायला भेटतं की सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. सार्दिस, आता हे जे शहर आहे याबद्दल सुद्धा आपल्याला थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. इतिहासामध्ये असं म्हटलं जातं की या शहरावर दोनदा हल्ला करण्यात आला आणि जे शत्रूंनी काबीज केलेलं होतं. कारण वचन मला असं वाटतं 2 आणि 3 पहा, जागृत हो व जे मरणाच्या पंथास लागले आहेत ते सावरून धर, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत, म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर, कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन, मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. ही जी भाषा आहे ना, तशाच प्रकारे आहे जे त्या शहराबद्दल घडलेलं आहे. कारण तिथे पहारेकऱ्यांनी आपलं कर्तव्य पूर्णपणे बजावलेलं नव्हतं त्या शहरावर, आणि म्हणून शत्रूने आक्रमण केलं, ते काबीज केलं. आणि मग का बरं, कशामुळं, तर आपल्याला पाहायला भेटते ही घटना जी होती तिथं आपल्याला बेजबाबदारपणा, आत्मसंतुष्टता आणि विशेष करून दक्षतेचा जो अभाव आहे तो आपल्याला तिथं पाहायला भेटतो, जी एक भयंकर अशी धोक्याची बाब बनलेली होती. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या कान उघडणीमध्ये ज्या हल्ल्याचं वर्णन केलेलं आहे, त्याबद्दल विचार करत असताना असं कोणतंही कारण तिथं सांगितलेलं नाही. पण एक गोष्ट तिथे सांगितलं की तुम्ही मृत्यूच्या दारात आहात म्हटलेलं आहे. मृत्यूच्या दारात ती उभी होती. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की सार्दिसमध्ये ज्या गोष्टी आता दिसत होत्या, ज्याबद्दल बोललं जात आहे योहानाच्या काळामध्ये सुद्धा, तर ते खरं तर विशेष करून भूकंपानंतर जे 17च्या इसवी सन 17 मध्ये जो भूकंप आला नाही का, त्याच्यानंतर कदाचित ते जे शहर आहे ते पुन्हा बांधलं गेलं असावं. आणि त्याची जी पुनर्बांधणी आहे त्यामध्ये मग सम्राट तिबेरियस जो होता त्याने मोलाची मदत केली, आणि म्हणून तो फार प्रसिद्ध झाला त्यावेळेस. आणि विशेष करून योहानाच्या काळात जी नागरी जी अ, अ, संरचना आहे, किंवा आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी एक मोठं त्या भागामध्ये त्या शहरामध्ये एक मोठं नाट्यगृह होतं, एक स्टेडियम होतं, आणि विशेष करून असा मध्यवर्ती एक मोठा संगमरवरी असा रस्ता तिथं होता, अनेक मंदिरं होती तिथं, आणि विशेषतः अ, आर्तेमी देवीचं एक भव्य असं मंदिर त्या ठिकाणी होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की सार्दिसमध्ये अनेक असे यहुदी शिलालेख सुद्धा तिथं होते, ज्याच्याबद्दल जे जोसेफस आहे जो नाही का, तो त्याच्याबद्दल उल्लेख करताना आपल्याला दिसतो. तर या मंडळीबद्दल शिकत असताना त्या मंडळीच्या दूताली म्हटलेल्या, ज्याच्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो नाही का, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. आता नेहमी विशेष करून जर तुम्ही अध्याय 1 आणि वचन 4 ते 6 मध्ये पाहिलं, तर तिथं सुद्धा 7 आत्मे हा शब्द तुम्हाला पाहायला भेटेल नाही का, ज्याचं वर्णन आपण पाहिलेलं आहे. 7 हा जो आकडा आहे तो परिपूर्णता दाखवणारा आहे. तो एकतर सर्व ज्ञानी पण
सार्वभौमत्व, त्याचं महानपण, त्याचं देवपण नाही का दाखवणारं ते आहे. आणि विशेष करून सात आत्म्याबद्दल शिकत असताना विशेष करून पुढं काय सांगितलंय? सात त्याच्याजवळ देवाचे सात आत्मे आहेत व सात तारे आहेत. तो असे म्हटलेला आहे, सात तारे आहेत म्हटलेला आहे. तर तुझी कृत्य मला ठाऊक आहेत म्हणे. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस म्हटलेला आहे. तर या मंडळीबद्दल बोलत असताना खऱ्या रीतीने जी खरी स्थिती आहे त्या मंडळीची, ती ख्रिस्तापासून लपलेली नाही. आहे का? लोकांच्या दृष्टीने ती फार मंडळी बाहेरून वेगळी दिसत आहे, परंतु ख्रिस्त म्हणतो की मला तू काय आहेस त्याची ओळख आहे. म्हणून वचन 2:3 मध्ये तो म्हणतो, जागृत हो, जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर, कारण तुझी कृत्य माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण असे माझ्या पाहण्यात आली नाहीत. म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस, तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच करणार नाही. ते जणू काय मृत्यूच्या जवळ आहे, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यांना जागे होण्यासाठी तो बोलत आहे. ते ज्या मरणाच्या स्थितीत आहेत, आहे का? जणू का तो म्हणतो की जागे हो. ऐकलेला कृपेचा संदेश आठवण्यासाठी, ते पाळण्यासाठी, नाही का? त्याची आठवण तो करून देत आहे. कृपेमधून उत्पन्न होणारी जी पवित्रता आहे, त्याबद्दल तो आठवण करून देणार आहे. तो म्हणतो की तू जर जागा झाला नाही तर वचन 3 मध्ये पहा, मी चोरासारखा येणार आहे. आता नवीन करारामध्ये चोरासारखा हा शब्द, ही जी उपमा आहे, खरं तर ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाशी पुष्कळदा जोडल्या गेलेल्या आहे का. त्याचं येणं कोणाला माहित नाही कधी येणार आहे, परंतु जागे व्हा ही आज्ञा जी आहे एक आठवण करून देते. कशाची आठवण करून देते बरं? की जे इतिहासामध्ये सार्दिस येथील शहराबद्दल घडलेलं आहे. कारण तिथं दोनदा जो हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे ते शहर लुटलं गेलं, ते तटबंदी पाडण्यात आली आणि जे शत्रू सैन्य होते ते त्या त्या ठिकाणी घुसले आणि आपल्याला पाहायला भेटतं की पूर्णपणे ते शहर काबीज करण्यात आलेलं होतं. जणू काय तशाच प्रकारे इथं बोललं जात आहे की तुम्हाला जागा होण्याची गरज आहे. कारण तुम्ही आत्मिक रीतीने कुठंतरी झोपलेले आहात. काय बरं? तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करेन. त्यांचे डाग, आता ज्यांनी वस्त्रे विटाळली नाहीत, नाही का, ज्यांच्या वस्त्रांना डाग लागलेले नाही म्हणे, जणू काय सातत्यपूर्ण आज्ञाधारकपणाचं आणि धैर्यवान विश्वासाचं ते प्रतीक दाखवणार आहे. ख्रिस्तामधील अ, विजयी जीवन जगणारे ते लोक नाही, जे ख्रिस्ताशी संयुक्त आहेत आणि ख्रिस्तामध्ये चालणारे अशी लोक आहेत ना का, त्यांना तो म्हणतो की मी तुम्हाला एक शुभ्र पांढरा वस्त्र घालील म्हणे, तुम्ही माझ्यासोबत फिरणार आहात म्हटलेलं आहे. तर हे शुभ्र वस्त्र ख्रिस्ताशी ऐक्य, ख्रिस्ताशी एकरूप होणं त्याची आठवण करून देतं. त्यासोबतच जे आपल्याला पाहायला भेटतं की त्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही म्हटलेलं आहे. ते सार्वकालिक सुरक्षितता दाखवणार आहे, जे ख्रिस्तामधील सुरक्षितता आहे, नाही का. आणि पुढे काय, प्रभू येशू ख्रिस्ताची ची कबुली त्यांनी या भूतलावर दिली. या भयंकर स्थितीमध्ये सुद्धा ख्रिस्त म्हणतो मी सुद्धा तुम्हाला पित्यासमोर तितकाच आनंदाने स्वीकारणार आहे, कवटाळणार आहे, नाही का. मत्तई 10:32 नुसार आपण पाहतो, नाही का. तर अशी या मंडळीबद्दल आपल्याला थोडक्यात शिकायला भेटतं. त्यानंतर फिलाडेल्फिया येथील मंडळीला पत्र, जे आपल्याला अध्याय 3 वचन 7 ते 13 मध्ये पाहायला भेटतं. आता विशेष करून फिलाडेल्फिया या मंडळीबद्दल शिकत असताना हा जो भाग आहे आणि विशेष करून सार्दिस, नाही का, येथील मंडळी, या दोघींबद्दल
थोडक्यात आपल्याला साम्यच गोष्टी पाहायला भेटतील. जसं इसवी सन 17 मध्ये इथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, की तो जो भूमिकंपाचा जो झटका आहे तो इथं सुद्धा भेटला होता. त्यामुळं पुष्कळ गोष्टी इथं घडलेल्या दिसतात. परंतु फिलाडेल्फिया हे जे शहर होतं त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आणि त्यासोबतच त्याचं नाव सुद्धा नियो केसरिया नाही का असं ठेवण्यात आलं. म्हणजे कैसराचं नवीन शहर. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यावरूनच जर तुम्ही वचन 12 वाचलं नाही का, तर तिथं ख्रिस्त असं का म्हणतो नाही का ते आपल्याला समजून येईल. वचन 12 मध्ये बघा, जिथं तो म्हणतो, जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्या वर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव, आणि माझे नाव असे लिहीन. असं का म्हणतो तो? कारण हे जे शहर आहे आणि या शहरातील लोकांना याचं मोल माहीत होतं. का बरं? कारण हे जे नाव आहे नंतर ठेवण्यात आलेलं होतं. अ, आणि म्हणून त्यातून मला असं वाटतं, की ख्रिस्त त्याची आठवण करून देतं, की जे दुःखी मंडळी आहेत, ज्या वेदनेतून जात आहेत, नाही का? तो म्हणतो, की मी तुम्हाला त्याहीपेक्षा भयंकर, त्याहीपेक्षा महान असं नाव देणार आहे. खरी जी माझ्या देवाची नगरी, नवीन यरुशलेम, हे नाव तुमच्यासाठी असणार आहे. हे माझं नवं नाव म्हणे मी लिहीन म्हटलेलं आहे तिथं. किती अद्भुत आहे. फिलाडेल्फिया एका सुपीक अशा दरीच्या जवळ वसलेला आहे. विशेषतः तिथं द्राक्षांचं उत्पन्न घेण्यासाठी ते एक योग्य होतं. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं, की अ, अनेक असे जे लेख होते तिथं, विशेष करून ज्यूस आणि अ, हेस्टियाचे असे जे दैवत होते त्याची उपासनेचा उल्लेख तिथे केलेला आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं, की अ, असे अनेक अशा गोष्टी आहेत जिथं ज्याच्याबद्दल तिथं उपासना पण केली जायची. त्यासोबतच फिलाडेल्फियातील विश्वासणाऱ्यांना विशेष करून नंतर सुरुवातीच्या मंडळीचा जो प्राचीन इग्नेशियस आहे त्याच्याकडून एक पत्र सुद्धा मिळालं होतं. आणि मग पॉलिकार्प जो होता त्याच्या रक्तसाक्षी दरम्यान त्यांना त्रास सहन करावा लागलेला होता आणि त्याबद्दलचा उल्लेख इथं सुद्धा करताना तो दिसत आहे. म्हणूनच वचन 7 मध्ये पुढे तो काय म्हणतो, फिलाडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे. आता याचा अर्थ काय बरं? का बरं अशा गोष्टी बोलत आहे? याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची उणीव किंवा कुठंतरी मंडळी पडलेली आहे अशाबद्दल अ, जास्त काही बोललेलं नाही. पण खास करून या मंडळीबद्दल बोलत असताना ज्या त्रासातून, ज्या ज्या छळातून, ज्या वेदनेतून ही मंडळी जात आहे त्याबद्दल बोललं जात आहे. आणि विशेष करून तो म्हणतो, की दाविदाची किल्ली नाही का, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, जो पवित्र आहे, जो सत्य आहे म्हटलेला आहे. तर काय बद्दल दाविदाची किल्ली कशाबद्दल आपल्याला आठवण करून देतं? देवाच्या राज्यात प्रवेश देण्याचा आणि त्यातून वगळण्याचा अधिकार केवळ आणि केवळ त्याच्या हाती आहे. तो गौरव आहे, कारण तो किल्ली जो आहे तो अधिकार दाखवणार आहे. जो जो दाविदाच्या कुळातून येणारा, जो सार्वकालिक प्रभू, ज्याच्याबद्दल अगदी सुरुवातीपासून मार्ग तयार करण्यात आलेला आहे, ज्याच्याबद्दल अभिवचन देण्यात आलेली होती, जो महान मसीहा, जो दाविदाच्या घराण्यातून आला, जो गौरवी राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, जो त्याच्या प्रजेला सोडवण्यासाठी या भूतलावर आला, जो जगला, जो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. तो गौरवी ख्रिस्त, ज्याने दाविदाचं सिंहासन हस्तगत केलेलं आहे, जो आता त्यावर विराजमान आहे, ज्याच्या हाती तो अधिकार आहे की कोणाला त्याच्या प्रजेमध्ये घ्यायचं आणि कोणाला बाहेर टाकायचं. तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. आहे का? पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे. ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलीस व माझे नाव नाकारले नाहीस. पाहिलं? दार उघडून ठेवलंय म्हटलेलं आहे. कोणी बंद करू शकणार नाही म्हणे. तुला शक्ती थोडी आहे. आता विशेष करून दार उघडणं, आता पाऊलच्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर पाऊलसाठी उघडलेली दारं म्हणजे त्याच्या सेवेचं जे संधी होते देवाने त्याला दिलेली नाही का, त्याच्याबद्दल ते वर्णन करतं. पण जर आपण इथं पाहिलं तर विशेष करून प्रगटीकरण 3 आणि वचन 12 जर आपण पाहिलं तर तिथं खांबाबद्दल सुद्धा बोललेलं आहे बघा. वचन 12 मध्ये तो काय म्हणतो,
मी तुला मंदिरातील स्तंभ असे करेल नाही का. तर नक्कीच मंदिरातील खांब ते बनतील असं म्हटलेलं आहे. आणि यामुळं आपल्याला आणखी समजून येईल, विशेष करून अध्याय 4 आणि वचन 1 मध्ये जर आलं, तर यानंतर मी पाहिले तो पहा स्वर्गात एक दार उघडलेलं मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. तर अध्याय 4 आणि वचन 1 मध्ये पुन्हा दार उघडलेलं आपल्याला दिसतं. आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या स्वर्गीय पवित्र स्थानाबद्दल, किंवा स्वर्गीय पवित्र स्थानाकडे असणार दार, त्याच्याबद्दल आठवण करून देणार आहे. तर हे अधिक संभाव्यते आहे. आणि विशेष करून पुढं काय सांगितलं, तुझी शक्ती थोडी आहे म्हटलेलं आहे. तर स्फुरण येथील ख्रिस्ती शारीरिकदृष्ट्या गरीब असू नये, शारीरिकदृष्ट्या पण दुर्बल होते सॉरी ते, आध्यात्मिकरित्या ते श्रीमंत होते. त्याचप्रमाणे फिलाडेल्फिया येथील सुद्धा लोक दुर्बल असून आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताच्या शब्दाला ते दृढ धरून राहणारे होते. पुढं काय सांगितलं पहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहुदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करेन. पहा, ते येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल, असे मी करीन म्हटलेलं आहे. प्रगटी 3 आणि 9 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आता आपण यहुदी असल्याचा दावा करतात नाही का, पण आपल्याला पाहायला भेटतं त्याऐवजी विश्वासणाऱ्यांचा छळ करून नाही का देवाच्या शत्रूची सेवा करणारे ते होते. आणि म्हणून ख्रिस्त या छळ करणाऱ्या त्या लोकांना तो म्हणतो की मी त्यांना शेवटी नमन करायला लागेल म्हणे, ऐका. आणि तो म्हणतो की तेच तुझ्यावर प्रेम करतील. जसे येशया बोल नाही का, येशयाने परराष्ट्रीय लोकांना इस्रायली लोकांपुढे नतमस्तक होताना पाहिलं. जणू काय तसंच चित्र इथं पाहायला भेटतं नाही का. वचन 10 मध्ये धीराविषयीचं माझं वचन तू राखलं आहेस, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची जो परीक्षा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासूनही मी तुला राखीन म्हटलेलं आहे. किती अद्भुत आहे, येणाऱ्या परीक्षेतून वाचवीन. याचा अर्थ असा नाही की जो छळ आहे त्यापासून ख्रिस्ताने त्यांना वाचवलं किंवा राखलं नाही का, अशाबद्दल इथं कोणत्याही प्रकारे बोलण्यात आलेलं नाही. त्यांना त्या छळाला वेदनेला सामोरं जावं लागतं. आजही विश्वासणाऱ्यांना या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे आणि लागत आहे नाही का. पण देवाच्या क्रोधापासून त्यांना वाचवण्यात आलेलं आहे. त्या महान अशा गोष्टीपासून त्यांना राखण्यात आलेलं आहे, आहे का. संपूर्ण जगावर येणारी ती परीक्षा त्यापासून त्यांना राखण्यात आलेला आहे का. आणि देवाचा जो क्रोध आहे त्यापासून ख्रिस्तामध्ये आपल्याला राखण्यात आलेला आहे. किती अद्भुत आहे. येशू विश्वासणाऱ्यांना दुःख आणि विशेष करून त्या रक्तसाक्षी होण्यापासून वाचवण्याचं वचन इथं देत नाही, तर विशेष करून त्यांना त्याच्या क्रोधापासून वाचण्याचं आणि रक्तसाक्षीपासून विजयात प्रवेश करण्याबद्दलचं वचन देत आहे. तुम्ही त्या विजयात प्रवेश कराल नाही का. आणि याबद्दल बोलत असताना जे महासंकट काळपूर्व जे अंतराळात वर घेतलं जाणं नाही का, त्याबद्दल जे विचार करणार विश्वास ठेवणार लोक आहेत ते अशाच प्रकारे म्हणतात की पहा, त्या महान संकटाच्या काळामध्ये ते महान क्लेश जो दिवस तो क्षण येणार आहे त्यावेळी ख्रिस्त मंडळीला काय करणार आहे, जगातून बाहेर काढेल, वरती घेऊन जाईल म्हणे. ते म्हणतात की वचन तिथं लागू होतं. परंतु आपण पाहतो की इथं अशा प्रकारे विचार केला जातो की देवाचं वचन विशेष करून ते अशा प्रकारे मानतात की येणाऱ्या परीक्षेच्या काळामध्ये धीराने सहन करणाऱ्या विश्वासणाऱ्यांना संरक्षण देईल तो, त्यांच्याशी विश्वासू राहील. आणि जरी याचा अर्थ आपल्याला पाहायला भेटतं अ, असा बिलकुल आपण घेऊ शकणार नाही की त्यांना त्यावेळी जगातून बाहेर काढण्यात येणार आहे. कारण आजही आपण छळातून चाललोय. आजही वेगवेगळ्या ठिकाणी मंडळीला विश्वासणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे वेदना, त्रास, अनेक ठिकाणी रक्तसाक्षी होणं या गोष्टी चालूच आहेत. आणि या गोष्टी थांबणार नाहीत. या गोष्टी ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत चालूच असणार आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये महान संरक्षण आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे. तो म्हणतो आई जीवनाच्या पलीकडे तुम्हाला जीवन ठेवलेलं आहे नाही का. म्हणून घाबरून जाऊ नका. आणि म्हणून शेवटी तो म्हणतो जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. मंदिरातील स्तंभ करेल देवाच्या नावाने कोरलेलं
आहे का? अद्भुत असं आहे. देवाच्या उपस्थितीतून ते कधीच वगळलं जाऊ शकणार नाही. तो स्तंभ म्हणून सदैव उभा राहिलेला आहे. त्यानंतर शेवटी आपण पाहूया लाउदिका येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. ते आपल्याला अध्याय 3 वचन 14 ते 22 मध्ये पाहायला भेटतं. लाउदिकिया या शहराबद्दल शिकत असताना पुढे एक श्रीमंत शहर होतं ज्यामध्ये अनेक विशेष करून यहुदी लोक जे आहेत त्यांची संख्या खूप जास्त होती. आणि विशेष करून या शहरामध्ये विशेष करून इतर प्रदेशातील इतर शहरांप्रमाणे कैसराची भक्ती केली जायची आणि आरोग्य देणारं जे देवता आहे त्याची सुद्धा भक्ती केली जायची. आणि आपल्याला पाहायला भेटतं इसवी सन 60 मध्ये एका भूमिकंपाने हा जो प्रदेश आहे तो उद्ध्वस्त केल्यानंतर लाउदिकियाने शहर पुन्हा बांधण्यासाठी शाही मदत घेण्यास नकार दिला आणि त्याच्या स्वतःच्या संसाधनावर यशस्वीरित्या अवलंबून ते राहिले. त्यांना बाहेरील मदतीची गरज नव्हती. त्यांनी ती मागितली नाही आणि त्यांना ती नको होती. लाउदिकिया येथील श्रीमंत हे जे लोक होते ते इतके श्रीमंत ते होते नाही का, कोणाचीही मदत स्वीकारण्याची त्यांना गरज नव्हती. आणि विशेष करून रोमन इतिहासकार जो आहे त्या अशा प्रकारे म्हणाला की लाउदिकिया आपल्या स्वतःच्या संसाधनाच्या सामर्थ्याने भग्नावशेषातून उभे राहिलं आणि आम्हाला कोणत्याही मदतीची गरज नव्हती म्हटलेला आहे. तर याबद्दल देवाचे सेवक जे आहेत ते त्याबद्दल थोडा इतिहास देतात. लाउदिकिया हे जे शहर होते एक प्रसिद्ध व्यावसायिक केंद्र देखील होतं. आणि त्याचे काही विशेष करून उत्पादन जे आहे ते जगभरात निर्यात केले जायचे. आणि हे अ, वारंवार नमूद केलं जातं की लाउदिकियाला 3 गोष्टींचा अभिमान होता. एक म्हणजे काय? आर्थिक संपत्ती, दुसरं म्हणजे विस्तृत वस्त्रोद्योग आणि तिसरं जगभरात निर्यात होणारं एक लोकप्रिय डोळ्यांचं औषध. आणि विशेष करून त्यांची एक समस्या होती, पाण्याचा अपुरा पुरवठा. ज्यामुळं लाउदिकिया ज्यावेळेस घेराबंदी किंवा हल्ले व्हायचे त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटते ते असुरक्षित असे व्हायचे ते, कारण त्यांना डायरेक्ट पाण्याचाच पुरवठा सहजपणे बंद केला जाऊ शकत होता. म्हणून हे लोक शक्यतो वाद किंवा लढाया ह्या गोष्टी करत नसायचे. ते लवकरात लवकर तडजोड करून घ्यायचे. त्यांचं मुख्य पाणी पुरवठा जो होता तो हिरापॉलिसच्या त्या गरम झऱ्यांपासून 6 मैल अशा त्या जलवाहिन्यांद्वारे तो येत असे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पाणी जे आहे ते गरम झऱ्यातून येत असल्यामुळं ते अस्वच्छ आणि कोमट स्थितीत तिथं पोहोचायचं लावदिकियाला. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की लावदिकिया येथील मंडळीचा जो उल्लेख आहे पौलाने काही प्रमाणात प्रतिकूल दृष्टीने सुद्धा केलेला. जर तुम्ही कलसे अध्याय 2 आणि वचन 1 पाहिलं आणि अध्याय 4 आणि वचन 16 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं त्या मंडळीचा उल्लेख त्या त्या ठिकाणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता लावदिकिया याबद्दल बोलत असताना पहा, लावदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदी कारण, तो असे म्हणतो. आदी कारण म्हटलेलं इथं. तर आदी कारण याचा अर्थ असा होत नाही की ख्रिस्त निर्मित आहे. कारण लोक अनेक वेळा हे वचन घेऊन चुकीचा अर्थ लावतात. कारण आपल्याला माहित आहे ख्रिस्त जो आहे ज्यावेळेस अशा प्रकारे बोललेला उत्पत्तीत ज्येष्ठ हा शब्द वापरलेला आहे किंवा अधिकारण म्हटलेला आहे, तर हे त्याचं त्याचं सार्वकालिक पण दाखविणार आहे नाही का. आणि ख्रिस्त या मंडळीच्या घमंडी वृत्तीबद्दल त्याला दोष लावताना दिसतं. आणि विशेष करून इथं ज्या अधिकारण म्हटलेलं तर ख्रिस्त इथं महान निर्माणकर्ता म्हणून दिसत आहे. आणि तो काय, खरं तर तो प्रारंभ आणि शेवट नाही का, तो प्रारंभ आणि शेवट आहे. त्या सृष्टीवरील सार्वभौम राजा आहे. तो म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तू शीत नाहीस व उष्णही नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस म्हणे, कोमट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. आता अगोदरच मी तुम्हाला सांगितलं, विशेष करून लायकस गढूळ नाही का असं आणि पिण्यायोग्य असं नव्हतं ते खोरं. विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं जिथं जवळजवळ 5 मैल जणू काय
दूर असलेलं गरम झऱ्यामधून जलवाहिनीनं जे वाहणारं पाणी ते लावदिकियापर्यंत यायचं आणि लावदिकियापर्यंत येत असताना ते पाणी कोमट होत असायचं. त्याचप्रमाणे येशूला त्या मंडळीची स्थिती दिसलेली आहे. त्या मंडळीची स्थिती कशी आहे? थंड उदासीनता त्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटते, जी घृणास्पद आहे. आणि ख्रिस्ताला भयंकर राग आलेला आहे. कारण थंड आणि गरम पाणी काहीतरी सकारात्मक दर्शवितं. कारण थंड पाणी उष्णतेमध्ये ताजतवानं करतं. गरम पाणी थंड वाचताना एक टॉनिक सारखं आपल्याला जाणवतं. पण कोमट ही कुठंच नाही. तो म्हणतो मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी दीन दरिद्री वांधळा उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. काय समस्या होती या मंडळीची? ही मंडळी घमंडाने भरलेली होती, स्वतःवर घमंड करणारी होती. म्हणून मी तुला मसलं देतो की श्रीमंत होण्यासाठी तो अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे म्हटलेलं आहे. तो म्हणतो अरे तुझ्यापेक्षा श्रीमंत मी आहे. ख्रिस्त दाखवला तुझ्यापेक्षा श्रीमंत धनी महान प्रभुत्व आहे. सोने किंवा वस्त्र नाही का, डोळ्यांसाठी लेप विकत घेण्यासाठी तो अशा प्रकारे नाही का, खरंच भौतिकरीतीने या गोष्टीबद्दल तो बोलत नाही. परंतु ज्या गोष्टी ख्रिस्तामध्ये आहेत त्या मौल्यवान गोष्टी नाही का, ज्यावेळेस ख्रिस्त असा उल्लेख करतो नाही का, माझ्याजवळ तुला श्रीमंत होण्यासाठी तो अग्नीने शुद्ध केलेले सोनं माझ्यापासून विकत घे म्हणे. तुझी नग्नता झाकण्यासाठी नेसायला वस्त्र शुभ्र वस्त्र तू माझ्याकडून घे आणि डोळ्यात घालायला अंजन विकत घे म्हटलेलं आहे. तर या ज्या तीन गोष्टी आहे ना, आपल्याला एक सुवार्तीचं मर्म देईल. लक्षात घ्या. कसं? पहिली गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे की ही जी मंडळी होती ही स्वतःमध्ये घमंड करणारी होती. आणि ही मंडळी इतकी गर्विष्ठ होती की तिला कशाचीच गरज नव्हती, कशाचीच गरज नाही आम्हाला. पण ख्रिस्त हे दाखवत आहे की माझ्यामध्ये राहिल्याने ते किती मौल्यवान ते मिळणार आहे. ख्रिस्ताशी संयुक्त होणं किती अद्भुत आहे, किती मौल्यवान ती गोष्ट आहे, नाही का? आणि म्हणून सोनं, वस्त्र आणि तो लेप हे कशामध्ये दाखवत आहे? ख्रिस्तामधील कृपेने मिळालेलं जे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत, जे आपल्याला अद्भुत रीतीने मिळाले आहेत, त्याबद्दल ते दाखवलेलं आहे. हे अशा प्रकारचं आहे. इथं विकत घे म्हटलेलं आहे. पण तुम्ही यशया 55 जर वाचलं तर तिथं अशाच प्रकारचा एक संदर्भ पाहायला भेटतो, जिथं तहानलेल्या आध्यात्मिक गरिबांना ख्रिस्त म्हणतो की मी पैशाशिवाय तुम्हाला द्राक्षरस आणि दूध मी देतो म्हणे तुम्हाला, नाही का, त्यासाठी तो आमंत्रित करतो. पण या मंडळीची स्थिती इथं दाखवलेली आहे की तू जरी बाह्य रीतीने श्रीमंत आहेस, तुझ्याकडे सर्व काही आहे, पण तुझ्याकडे ख्रिस्तच नाही, तर तू फार दरिद्री तो आहेस, उघडा वागडा आहेस. कारण ख्रिस्ताशिवाय नीतिमत्वता नाहीये. ख्रिस्ताशिवाय खरी शुद्धता नाहीये. ख्रिस्ताशिवाय देवासमोर आम्हाला कुणीच उभं करू शकणार नाही. ख्रिस्ताशिवाय आम्ही कुणीच नाही आणि काहीच नाहीये. कारण आम्हाला जी मौल्यवानता मिळालेली आहे ती ख्रिस्ताच्या बाहेर राहून नाही, तर ख्रिस्ताशी जडल्याद्वारे मिळालेली आहे. ही मौल्यवानता ख्रिस्ताद्वारे मिळालेली आहे, जी ख्रिस्ताने उदार हस्ते आपल्याला दिलेली आहे, त्याच्या कृपेने मिळालेली आहे. ती मौल्यवानता काय आहे? मग एकेकाळी आम्ही दरिद्री उघडे वागडे होतो, देवापासून दुरावलेले होतो. देवासमोर आम्ही कधीच उभे राहण्यास पात्र नव्हतो, लायकीचे नव्हतो. आमची कोणतीही लायकी नव्हती. परंतु आमच्यासाठी ख्रिस्त जगला. ख्रिस्ताने ते सर्व गोष्टी पूर्ण केल्या ज्या आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. आम्ही जिथे पडलो तिथे संपूर्ण रीतीने ख्रिस्ताने ते सर्व पूर्ण केलं. आमच्या पापाचे वेतन मरण ख्रिस्ताने सोसलं. आमच्यासाठी शाप असा झालेला आहे. त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेला आहे. त्याने आपल्याला ती शुभ्र वस्त्रे दिलेली आहेत, कारण आम्ही पूर्णपणे उघडे वागडे होतो. आमच्याकडे फक्त घाणेरड्या चिंध्या होत्या. आमची सत्कर्म त्या घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. आमच्याकडे काय होतं, ज्याचा फक्त घाण वास येत आहे. आमच्यामध्ये चांगलं असं काहीच नव्हतं. परंतु जे काही चांगलं मिळालंय, ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ताच्या कृपेने आम्हाला मिळालेलं आहे.
आमच्या डोळ्यासमोर फक्त घमंड, गर्विष्ठपणा आणि आमच्या इच्छेने जगण्यासाठी आम्ही नेहमी उतावळे होतो. परंतु आता ख्रिस्तामध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस आमची दयनीय अवस्था आम्हाला दिसते. केवळ देवाच्या कृपेने आहे. खरंच सुवार्तेचं मर्म यामध्ये आहे का? तर होय, नक्कीच आहे. वचन 19-20 मध्ये पहा काय म्हटले, जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो, म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्या जवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. आता हे वचन सुद्धा फार चुकीच्या प्रकारे घेतलं जातं. एक प्रेमळ पित्यासारखं तो आता इथे बोलत आहे. नीतिसूत्रकार जसा बोलतो तसाच तो इथे बोलत आहे. ख्रिस्त ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना तो शिस्ती लावतो, अनुशासन लावतो. आहे का? इब्री लोकांस पत्र करता पण त्याबद्दल तो बोलतो, तो म्हणतो मी दाराशी उभा आहे. आता इथं म्हटलेलं आहे, मी दार ठोठावत आहे. आश्रय शोधणाऱ्या बेघर भटक्यासारखा नाहीये तो, तर तो खुद्द घराचा मालक आहे. आणि म्हणून एक देवाचे सेवक, देवाचे लेकर, देवाचे लोक या नात्याने आपण नेहमी ही अपेक्षा करतो की आम्हाला ख्रिस्तासोबतची ती महान सहभागिता पाहिजे. जो दार उघडेल त्याला ख्रिस्त आत येईल आणि त्याच्यासोबत भोजन करेल. हे जवळीकतेचं नातं ते चित्र दाखवणार आहे. किती अद्भुत आहे. ख्रिस्ताशी घनिष्ठ होणं, त्याबद्दल ते बोलतं. वचन 21 मध्ये, मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईल. पुन्हा एक वार लाउदिकियामध्ये विजय मिळवणाऱ्याला प्रभू येशूने दिलेले अभिवचन आपल्याला पाहायला भेटतं. आपण तडजोड करणारे होऊ नये. आपण त्या मंडळीसारखं कोमट असू नये. इकडं तिकडं कुठंतरी पळतोय आम्ही. काहीच नाही आमच्यामध्ये ती. जर आपण असे असलो तर आपल्याला आता सुधारण्याची गरज आहे. ही उदासीनता आहे, भयानकता आहे. फार आम्ही आत्मनिर्भर आहोत. फार आम्ही आत्मसंयमाने, आत्मसन्मानाने भरलेले आम्ही आहोत. आम्ही सगळ्या रीतीने समृद्ध आहोत. आम्हाला कशाचीच गरज नाही. जी मंडळी फक्त बाह्य भौतिकतेवर भर देते, जी मंडळी फक्त बाह्य गोष्टींना उंचावते, ज्या मंडळीमध्ये ख्रिस्त गौरविला जात नाही, ज्या मंडळीमध्ये ख्रिस्ताला उंच स्थान दिलं जात नाही, ती मंडळी फार दरिद्री आहे. जरी ती बाहेर रीतीने किती श्रीमंत असू द्या, किती मोठी ती मंडळी असू द्या, जगाच्या दृष्टीने किती मोठे सभासद, किती जास्त संख्या तिची असू द्या, पण जर त्या मंडळीमध्ये ख्रिस्ताचं गौरव नाही, तर ती मंडळी दरिद्री आहे, उघडी वागडी आहे. ती मंडळी नाशासाठी उभी आहे. ही सुधारण्याची गरज आहे. शेवटी येत असताना आपल्याला याबद्दल विचार करण्याची गरज आहे. काय आमच्या सभोवती अशा प्रकारे आम्हाला दिसत आहे का? काय कदाचित मी अशाच एका मंडळीचा भाग असू शकतो.